सर्व निगेटिव्हिटी दूर करून घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, आरोग्य सर्व काही प्राप्त करण्यासाठी हा होळीच्या दिवशीचा उपाय अत्यंत महत्वाचा आहे. उपाय पूर्ण ऐकून घ्या. आता उपाय सांगतोय, पूर्ण ऐका. एक काळा ब्लाउज पीस घ्यायचा, त्याच्यावरती एक पूजावाला नारळ जो असतो तो नारळ ठेवायचा, त्याच्यामध्ये 11 लवंग ठेवायचे, 11 सुपारी ठेवायचे, त्यासोबत थोडासा कापूर ठेवायचा, काळे तीळ त्याच्यामध्ये ठेवायचे. हे सगळं व्यवस्थित ठेवून द्यायचे. त्यानंतर त्या कपड्याला 3 गाठी मारायच्या, व्यवस्थित अशा 3 गाठी मारायच्या. त्यानंतर आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्या दरवाजाच्या आतल्या बाजूने आपण काय करायचंय, क्लॉकवाईज डिरेक्शननं, म्हणजे घड्याळ जसं फिरतो त्या पद्धतीनं आपल्याला फेरी मारायची. कसं करायचंय, तर दरवाजाच्या जवळची जी पहिली भिंत आहे त्याला हा नारळ जे पुरचुंडी केली आपण तो टच करायचा, नंतर पुढच्या भिंतीला टच करायचा. असं 3 वेळेला आपल्याला फेरी मारायची. पहिली फेरी होता होता परत आपण मुख्य दरवाजापाशी येऊ, परत आपण घराला पूर्णपणे प्रदक्षिणा मारायची, फेरी मारायची आतल्या बाजूने. सगळ्या भिंतींना तो हळूहळू हळूहळू नारळ टच करायचा आणि असा फील घ्यायचा आहे की आपल्या घरातली सर्व नकारात्मकता, सगळी निगेटिव्ह एनर्जी याच्यामध्ये जात आहे आणि सगळं या घराच्या बाहेर निघून जात आहे. अशा पद्धतीनं आपल्याला कल्पना करायची. अशा 3 फेऱ्या मारायच्या. ज्यावेळी तिसरी फेरी आपली पूर्णपणे होईल त्यानंतर आपण दरवाजातनं बाहेर जायचं आणि होळी जिथं जळती आहे त्याच्यामध्ये हे टाकून द्यायचं. घरी आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छपणे धुवायचे आहेत. हा जो उपाय आहे तो सोमवारच्या दिवशी संध्याकाळी 6 नंतर. आता होळी कोणत्या दिवशी साजरी करायची याच्याबद्दल मतमतांतर खूप आहे, पण प्राचीन काळानुसार, प्राचीन ग्रंथानुसार जे काही आपल्याला इंडिकेशन्स दिलेले आहेत कोणत्या पद्धतीने साजरी केली पाहिजे, कशी केली पाहिजे, तर मंडेचा दिवस, सोमवारचा दिवस 2 मार्च संध्याकाळी 6 नंतर आपल्याला होळी साजरी करायची. कारण दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण येते, त्यामुळे त्यावेळी आपण होळी साजरी करू शकत नाही. सोमवारी संध्याकाळी 6 नंतर ज्या ठिकाणी होळी जळते त्याच्यामध्ये ते टाकायचंय. बरं, हा जो नारळ टाकलाय परत आपण खोबरं किंवा प्रसाद स्वरूपात काही तिथून घ्यायचं नाहीये. यामधून आपल्या घरामध्ये वास्तूमध्ये जे काही नकारात्मकता आहे, जेलसी वृत्ती आहे, कुणाचं काहीतरी दोष लागलेले आहेत, ग्रहतारे आहेत, शनी, राहू, केतू, सर्व ग्रहतारे ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या निघून जाणार आहेत आणि आपल्या घरामधलं वातावरण अतिशय प्रसन्न होणार आहे. पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या घरामध्ये येणार आहे, सगळी नकारात्मकता दूर होणार आहे. असं समजून आपण उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर आल्यानंतर आपण हातपाय धुवायचे आणि आपलं रुटीन चालू करायचंय. त्यानंतर दुसऱ्या दिवशी चंद्रग्रहण येणार आहे. आपल्याला काही चंद्रग्रहणाची जी पथ्य पाळायची, ती काही वेदाची पथ्य पाळायची. जर कोणी गर्भवती स्त्री असतील, कुणी असतील तर त्या पथ्य पाळायचे. पण हा जो उपाय आहे हा 2 मार्चला आपल्याला करायचा आहे. असे महत्वपूर्ण उपाय मी घेऊन येते. ऑलरेडी एक व्हिडिओ मी या चॅनलवरती टाकलाय ज्याच्यामध्ये 3 महत्वपूर्ण उपाय, जे आर्थिक समस्या दूर करणारे असे 3 महत्वपूर्ण उपाय सांगितले. तो व्हिडिओ आवर्जून बघायचे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्सिमम लोकांना हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.